भारताच्या ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सहपरिवार साईबाबांच्या दरबारात हजेरी लावत मनोभावे दर्शन घेतलं. आशा भोसले या साईबाबांच्या निस्सीम भक्त असून गेल्या 50 वर्षांपासून ते शिर्डीमध्ये नियमितपणे येत असतात. मात्र मागील कालावधीमध्ये बरेच वर्ष त्या आल्या नव्हत्या. साईबाबांच्या दरबारात आल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. साईबाबांच्या समाधीचं सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर द्वारकामाई येथेही जात त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी बोलताना आशा भोसले म्हणाल्या की मी 1950 सालापासून शिर्डीमध्ये येते. पूर्वीच्या काळामध्ये रस्ते छोटे होते. आम्ही मुंबईहून नाशिकला यायचो आणि नाशिकहून शिर्डीला यायचो. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आम्ही त्या काळी नेहमी द्वारकामाईमध्ये बसायचो. साईबाबांचेही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप चांगले अनुभव असल्याचं सांगतानाच जुनी शिर्डी फार साधी होती. आज गर्दी आणि बंदिस्त वाटतं. आजची व्यवस्था चांगली आहे, मात्र जुन्या काळातली शांती आजही आठवते असं सांगतानाच आशा भोसलेंनी आपल्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. मी येते 50 पासून भोसले म्हणजे माझे हजबंड, मुलगा मूल होतं, एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी शिर्डीला येते. आणि मी यायचे तिथून नाशिकहून यायचे 80. फार रस्ता फार वाईट होता, खडबडीत होता, पण यायचे. पण त्यानंतर मी दर महिन्याला शिर्डीला आलेले. आणि मी या देवळामध्ये तुमच्या इकडं आलेले नाहीत. आपण मी द्वारकामाईमध्ये बसायचे. द्वारकामाई त्यावेळेला फार वेगळी होती. तिथं फक्त त्यांची बसायची जागा आणि तिथं जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नव्हतं. तिथं दगड माती सगळं असंच होतं. आणि जिथं ते बाबा बसायचे तिथं आम्ही जाऊन बसायचो. मग त्यांचं जातं या बाजूला होतं. मग त्यांची ती धुनी जी पेटलेली असायची ती धुनी छोटी होती, आता मोठी झाली आहे, छोटी धुनी होती. आणि त्यांचे काहीतरी वस्तू असायच्या त्या ठेवलेल्या असायच्या. आणि तिथं त्या बाजूचा दगड वगैरे ते आम्ही, आणि अशा गायी वगैरे फिरत असायच्या. म्हणजे असं गाव असं होतं आणि फार सुंदर वाटायचं त्यावेळेला. इतकी शांती होती, इतकी माणसं नव्हती त्यावेळेला आणि खूप शांत. आम्ही दिवस तिथं दगडावर बसून राहायचं आम्ही बाबांची म्हणजे. आणि खूप त्यावेळेला यायचं. पण आता आले ते फार व्यवस्थित आहे, म्हणजे स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. पण ती त्यावेळची जी एक काय तुम्हाला कसं समजू मी, काहीतरी होतं त्यावेळेला, ते मला आता इथं भेटत नाही. कारण खूप गर्दी असल्यामुळं आणि माणसांचं आणि सगळं देवाला बांधून टाकलेलं आहे, दगडाला बांधून टाकलं आहे. त्यावेळेला काही बांधलेलं नव्हतं. त्यावेळेला एकदम हे होतं. आणि जसे ते होते तसं होतं ते. त्यावेळेस आपण यायचा तर शिर्डीला पोहोचायला किती वेळ लागायचा? किती तास लागायचे? आता किती तासात आला? नाही, आम्ही मुंबईहून नाशिकला यायचो त्यावेळेला 4 तास लागायचे. कारण घाट वगैरे फार तिथं अवघड असायचे. तर ते घाटामधनं वगैरे येताना तिथून 80 मैल हे आहे. तर इथं खडकाळ रस्ता असल्यामुळं परत दुपार व्हायची सकाळी निघाल्यानंतर. आणि आम्ही रात्रीच गाडी काढून निघून जायचो. नंतर याच्यामध्ये थांबायचं नाशिकमध्ये. मग सकाळी बॉम्बेला जायचं. काय अनुभव आहे साईबाबांबद्दल आपले वैयक्तिक जीवनात? साईबाबांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये काय अनुभव आहेत आपले? चांगले अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत. आणि आता पण मी त्यांची सिरियल वगैरे बघतच असते. आणि त्यांचं जे आयुष्य त्यांनी म्हणजे लोकांना देण्यात काढलेलं आहे. आणि ते जितके साधे होते, जितके ते म्हणजे फाटके कपडे घालणारे होते, तसे म्हणजे ते साधूच होते. तर मला त्यांचं ते रूप फार आवडतं. ते रूप फार आवडतं की साधेपणामध्ये. आणि मला बरं वाटतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत गेलं, मी इथं यायचे, सोडवायचे ते मला त्यातून. इथं आले की चांगलं व्हायचं. असे माझे अनुभव खूप चांगले. पण आता गर्दीमुळं आणि खूप पोलीस अमुक तमुक कोणीच मोठं माणूस असलं तर आम्ही येऊ शकतो. आता आम्हाला यायला असा त्रास म्हणजे इथून जा तिथून तिकीट घ्या असं काहीतरी आहे. एकदा मी आले होते
त्यावेळेला मला असंच झालं होतं की बमे निघून गेले बाहेर. तर काय मला म्हणजे आत येऊच दिलं. मोठ्या माणसाचं काय म्हणतो तुम्ही? मोठ्या माणसाचं काय? मोठी माणसं म्हणजे इथं ज्यांनी खूप आय डोंट नो का मोठी माणसं ताई तेव्हाचा अनुभव कसा होता आणि आताची शिर्डी कशी वाटते, काय वाटतं? तेव्हा पण तुम्ही शिर्डी बघितली आणि आता पण शिर्डी बघितली, एक वेगळे पण काय? तेव्हा फार साधं होतं, सरळ माणसं होती. म्हणजे कोणाला काही अपेक्षा नव्हती, म्हणजे येऊन बसायचे फक्त. आता फार लोक येत आहेत आणि फार दुनिया मोठी झालेली आहे. त्यामुळं शिर्डीला पण सगळं देवांना काचेत घालावं लागलं. सगळंच म्हणजे काही लोक हात लावतात, बिघडवून टाकतात, तोडतात, काहीतरी करतात. म्हणून त्यांनी ते सगळं व्यवस्था केलेली आहे. पण ती व्यवस्था जी आहे ती मोठी आहे व्यवस्था आहे. हिंदी में बताइएगा. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.